श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे पाडव्यानंतर प्रतिपदे म्हणजे पाडव्याच्या दिवसापासूनच आपलं चैत्र नवरात्र सुरू होतं। जसं पाडव्याच्या दिवसापासून आपला चैत्र महिना सुरू होतो, मराठी वर्षाचा नवीन दिवस असतो, पहिला दिवस असतो, मराठी वर्षाचा शुभारंभ असतो तो। तर पाडव्याचा दिवस, पाडव्याच्या दिवशीपासून आपलं चैत्र नवरात्र सुरू होतं। तसं आपलं ते 15 दिवस नवरात्र असतं, 15 दिवसात 3 नवरात्र असतात ते। जसं पाडव्यापासून तर पौर्णिमेपर्यंत आपलं देवी नवरात्र असतं, त्यानंतर पाडव्यापासून तर नवमीपर्यंत आपलं नवरात्र असतं, आणि त्याच्यानंतर आपलं हनुमान नवरात्र असतं। म्हणजे आपले असे या 15 दिवसात 3 नवरात्र असतात। तर आपल्या ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला तिन्ही देवांची सेवा करायची। अतिशय प्रभावी सेवा आहे ती, खूप पॉवरफुल सेवा, आणि आपण सर्व करतो। आणि जरी करत नसाल, जेही करत नसेल, तर त्या दिवशी पासून त्यांनी सेवा सुरू करा। आणि आता मागच्याच व्हिडिओ सांगितलं आपण की पाडवा हा सण असा आहे, पाडवा हा दिवस असा आहे, 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे। त्या दिवसापासून आपण कुठली सेवा सुरू केली तर आपली ती सेवा खंड पडत नाही, आणि त्याची आपली फलश्रुती पण आपल्याला जास्त मिळत असते। चैत्र नवरात्र सुरू होतात, देवीचे नवरात्र सुरू होतात। आता देवीच्या नवरात्रात आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायची। फार जुनी माझी एक व्हिडिओ आहे दुर्गा सप्तशती पाठाची, पण आता मी पुन्हा एक तुम्हाला त्याविषयी वेगळी माहिती सांगते। कारण की दुर्गा सप्तशती बघा, आपल्या सर्वांकडे असा हा दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल। हा बाइंडिंगचा आहे, साधा पण असतो याच्यामध्ये, म्हणजे साध्या कव्हरचं पण असतं। त्याच्यामध्ये आपलं नॉर्मल अक्षर असतं, याच्यात थोडं मोठं अक्षर असतं, असं असतं हे। तर हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे। तर ह्या ग्रंथाचं आपण पठण करायचं। आता पठण करायचं म्हणजे आता आपल्याला माहिती की डायरेक्ट देवी नवरात्र असं आपल्याला सर्व वाचायचं, परंतु प्रत्येकाला समस्या असतात। आज जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही का तुला समस्या नाहीये, दुःख नाहीये, टेन्शन नाहीये, तर प्रत्येकाला आहे। आणि आपल्याला हे पण माहिती आहे की आपले जे संकट दुःख निवारण करण्याचं काम आपली कुलदेवी, कुलदैवत आणि आपले गुरु यांच्याकडे असतं। मग आता आपल्याला जेव्हा जेव्हा ज्यांचे नवरात्र आहे तेव्हा त्यांची सेवा करणं आहे। कारण की कसं असतं, तर आपण बोललो की चैत्र नवरात्र आता पाडव्यापासून तर चैत्र पाडव्यापासून तर चैत्र पौर्णिमेपर्यंत देवीचे नवरात्र असतात। तर त्या 15 दिवसामध्ये देवी तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं, म्हणून आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ त्यावेळेस जास्तीत जास्त करायचे असतात। त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठाबरोबरच आपल्याला रामरक्षा पण रोज वाचायची असते। रामरक्षा, हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र ही आपल्याला सेवा करायची असते। आपण हे सेवा करणं गरजेचं का आहे, कारण की आपल्याला तेवढी जास्त ऊर्जा मिळत असते, आणि ह्या इतर दिवसापेक्षा ह्या दिवसात आपल्याला जास्त सेवेचं पुण्य मिळतात, म्हणजेच आपल्याला ऊर्जा जास्त मिळते। तर आता आपण ते पाठ कसे करायचे बघू। सर्वात पहिले मी एक माहिती सांगते, थोडंसं सांगते याच्याविषयी माहिती। दुर्गा सप्तशती पाठ करताना आपले नियम असतात। नियम फक्त एक असतं की जर आपण कुठल्या कामासाठी संकल्पित आणि 14-28 असं करत असाल तरच सांगते, तर आपल्याला ब्रह्मचर्य पाळणं गरजेचं आहे, 14 वगैरे असेल तर। परंतु तुम्ही खूप असे 108 करत असाल तर ब्रह्मचर्य पाळणं गरजेचं नाही। कारण की कसं आहे, जास्त दिवस आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा ब्रह्मचर्य पाळायचे नाही। फक्त गुरुचरित्र असेल, नवनाथ असेल, भागवत असेल, श्रीपाद श्री वल्लभ असेल, तर ह्याला आपल्याला ब्रह्मचर्य पाळावंच लागतं। आणि दुर्गा सप्तशतीला पाळावं लागतं, परंतु जर आपण 14 वगैरे केले तरच। पण तुम्ही जर जास्त करणार असेल तर पाळण्याची आवश्यकता नाही। आणि दुसरी गोष्ट, जर संस्कृत पाठ करणार असेल तर तुम्हाला कंपल्सरी पाळावंच लागतं। आपल्याला मराठीचं एवढं हे नाही, पण पाळलं तर चांगलं असतं। जसं स्वामी चरित्र सारामृतला पाळण्याची आवश्यकता नाही, ब्रह्मचर्य पाळण्याची आवश्यकता नाहीये। तर असो, आता हा पाठ कसा करायचा बघा। ह्या ग्रंथामध्ये सर्व काही माहिती दिलेली, म्हणजे आता पहिले स्वामी स्तवन आहे, आपल्याला पहिले स्वामी स्तवन वाचायचं। स्वामी स्तवन वाचायचे, नंतर मग एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, एक माळ नवार्णव मंत्र, एक माळ गायत्री मंत्र किंवा 24 वेळा। जर तुम्ही एखाद्या समस्येसाठी करत असाल आणि तुम्हाला त्याची फलश्रुती लवकर पाहिजे असेल, लवकर काम व्हावं असं वाटत असेल, तर तुम्ही एक माळ गायत्री मंत्र जप करा। आणि नंतर मग देव्या कवच पासून तर आपलं मागे डायरेक्ट मूर्ती रहस्यपर्यंत वाचायचं। म्हणजे देव्या कवच वाचायचं, नंतर अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, रात्री सूक्त,
नंतर 1 ते 13 अध्याय, नंतर मग मागचे रहस्य वाचायचे, असं मूर्ती रहस्यपर्यंत वाचायचं. मूर्ती रहस्य वाचल्यानंतर आपल्याला सिद्धकुज्जिका स्तोत्र वाचायचं आहे आणि मग श्री सूक्त वाचायचे आणि नंतर क्षमा प्रार्थना घ्यायची. असं आपलं पाठ वाचण्याची पद्धत आहे. आता त्याची पद्धत आहे, त्याच्यात आता पाठ वाचताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं काळं घालायचं नाही. म्हणजेच तुमचे इव्हन रबर सुद्धा किंवा चाप सुद्धा काळा घ्यायचा नाही, कुठलंही काळं वापरायचं नाही. त्यानंतर कपाळाला गंध किंवा कुंकू लावून सेवा करायची. टिकली लावून तुम्ही कितीही पाठ करा तर तुम्हाला त्याची फलश्रुती 0 मिळेल, लक्षात घ्या. त्यामुळे कुठलीही सेवा करताना आपण कपाळाला हे जे आहे गंध किंवा कुंकू असंच लावून सेवा करायची. बऱ्याच वेळा काय होतं, आपण तिथेच लक्ष देत नाही आणि मग म्हणतो ताई मी खूप सेवा केली पण मला त्याची फलश्रुती मिळाली नाही किंवा माझं काम झालं नाही. तर त्याच्या मागचं कारण पण असं असतं, कारण की जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो, पाठ करतो, तर आपल्याला जी काही ऊर्जा मिळत असते ती आपल्या इथून आपल्या शरीरात प्रवेश करत असते आणि तेव्हा मग आपल्या शरीरात जेव्हा ती पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा जेव्हा ती सात्विक ऊर्जा येते तेव्हा आपले ते कामं होत असतात. परंतु आपल्याला शरीरात जेव्हा ऊर्जा घ्यायची असते तेव्हा आपलं इथं जे टेकलीमुळे असतं ते आपलं जे ब्रह्मस्थान आहे, हे ब्रह्मस्थान जे आपलं आहे ते हे आपलं चिटकलेलं असतं, त्याच्यावर चिटकलेलं असतं. तर म्हणून ते आपल्याला सेवा करताना वर्ज्य करायची टिकली. तुम्ही इतर वेळेला लावू शकता, पण सेवा करताना तुम्ही गंध किंवा कुंकू हे 2च लावा. टिकली चुकून सुद्धा लावू नका. मग तुम्ही अनुभव घ्याल, तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की होत आहे माझं हे मी चेंज केलं तर मला, म्हणजे मी टिकली लावणं बंद केलं, कुंकू किंवा गंध लावणं सुरू केलं सेवा करताना, तर मला अनुभव पण यायला लागले. तुम्हीच मला सांगाल. असं हे महत्वाचं आहे. त्यानंतर त्याच्यासाठी आसन एक घ्यायचंय. प्रत्येक वेळेला आसन शिवाय दुर्गा सप्तशती पाठ वाचायचा नाही. पाठ वाचताना आसन घ्यायचं. त्यानंतर एका आवाजात वाचायचं आहे आणि एकाग्रतेने वाचायचं आहे. म्हणजेच वाचायला बसलं की आपण आपलं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये घ्यायचंय. त्यानंतर बघा, आता ज्यांचे लहान मुलं आहे त्यांना उठावं लागतं, परंतु ज्यांचे मुलं मोठे आहे किंवा ज्यांना काही गरज नाही उठायची तर त्यांनी शक्यतो पूर्ण पाठ होईपर्यंत उठायचं नाही. असं पण काही 1.25 तास लागतो, 1 ते 1.25 तास. 1 तासात नाही होत सर्व, साधारण 1.25 तास. खूप स्पीडने घेतलं तर 1 तास होतो, पण सावकाश घेतलं तरी 1.25 तासात पाठ होतो. मग 1.25 तास आपण एका ठिकाणी बसू नाही शकत का? त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आपण तेवढं 1.25 तास, आणि खूपच तुम्ही स्लो वाचत असेल तर मला 1.5 तास लागेल. तर 1.5 तास आपण समजा एक बैठकीत वाचायचं, म्हणजे तो एक पाठ होतो. परंतु जर तुमची लहान मुलं असेल तर तुम्हाला उठवावं लागत असेल वाचताना तर तुम्ही उठू शकतात, असं नाही. आता मला एका ताईने बघा कॉल केला होता मागेच, काय होतं स्वामी चरित्र वाचलं का त्यांनी, कोणतं वाचलं मला आता आठवत नाहीये. कुठलं तरी असंच वाचत होते, स्वामी चरित्र किंवा दुर्गा सप्तशती असंच वाचत होते. तर त्यांनी मला कॉल केला. मग त्यांची एक छोटी मुलगी होती, 2 वर्षाची मुलगी होती, छोटी मुलगी होती आणि तिला शी आली होती. म्हणजे वाचायला ह्या सुरू केलं असेल आणि वाचत होते, पण तिला शी आली. सारखी तिला शी आली, शी आली, शी आली करत होती आईला ती. मग त्या वाचत होत्या. मग त्यांना असं, आता त्यांनी बघितलं असेल व्हिडिओमध्ये, पाठ वाचताना उठायचं नसतं. मग त्यांनी तिला केलं, थोडंसं टाळलं. मग नंतर तिने करून वगैरे दिली. मग नंतर त्यांना उठावंच लागलं. आता ती 2 वर्षाची मुलगी, तर मग करून दिली वाटतशी तिने, मग त्यांना उठावंच लागलं. मग ते उठावं लागलं तर त्या खूप रडत होत्या. नंतर त्यांना खूप हे झालं की मला पाठ करताना उठावं लागलं, मला खूप मोठं पाप लागला असेल, मला पाप लागला असेल, इतकं रडायला लागला. मला फोन केला संध्याकाळी, म्हणे ताई असं असं झालं. आणि मग खूप रडत होत्या त्या. रडत होत्या, तुम्हाला पाठ वाचताना उठावं लागलं. म्हणे अहो माझी अशी मुलगी छोटी आणि मी वाचायला बसले, माझं थोडं चालू होतं, अर्ध झालं आणि तिला शी आली. आणि मग तिला मी तरी बराच वेळ तिला हे केलं, पण तिला काही कंट्रोल झालं नाही. मग तिने करून दिली, मला उठावंच लागलं असं तसं. मला आता खूप मोठं पाप लागलं असेल, असं तसं खूप करायला लागला, रडायला लागला, बोलायला लागला. त्यांना म्हटलं असं तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला असं, की इतकं इमर्जन्सी असल्यावर पण आपण उठू शकत नाही? तर तसं काही नसतं. आपले छोटे मुलं असेल तर आपल्याला उठावं लागतं, तो काही प्रश्न नाहीये. फक्त तुम्ही फार तर फार एक पूर्ण जो अध्याय तुमचा चालू आहे तेवढा अध्याय वाचून उठा, फार तर तेवढं करा. परंतु अगदी आता इलाजच नसला तर त्याला देवालाही समजून जातं, की देव पण तेवढं समजतं. तो काय अशी हे नाही करत तुमची काही परीक्षा, असं नाही घेत की तुम्ही आणीबाणीचे नियम नाही पाळायला लावत. तर त्यामुळे आपण एवढं लक्षात घ्यायचंय की ठीक आहे, पाठ आपल्याला पूर्ण एका बैठकीत वाचायचं आहे, परंतु आता आपले छोटे मुलं आहे, आपल्याला उठण्याची गरज पडली तर उठायचे.
त्यावेळेस उठू शकतं. मध्ये आपल्याकडे कोणी आलं तर उठावं लागतं. आता माझं सुद्धा होतं तसंच. आता माझे छोटे मुलं नाही, परंतु मी जेव्हा वाचायला बसते ना, कधी कधी असं होतं की वाचन चालू असतं, मध्येच कोणी येतं, मध्येच कोणी आलं, दार ठोकलं, मग उठावंच लागतं. नाहीतर माझे फोन येतात, मी वाचन चालू असताना फोन उचलतच नाही शक्यतो, परंतु एखाद्या वेळेस नाही उचलला तर तो खूप कॉल करतो, मग मला शेवटी उचलावं लागतं. कधी कधी बोलावं पण, उचलावं लागतं फोन, बोलावे पण लागतं इमर्जन्सी असेल तर. आणि आता जर टाळण्यासारखे असेल तर मी टाळतेच शक्यतो, मोबाईल सायलेंटवरच ठेवते, परंतु एखाद्या वेळेस करावं लागतं. तसं मग मी तुम्हाला तेच सांगते की एखाद्या वेळेस इमर्जन्सी असलं तर आपण करू शकतो, ते देवालाही कळतं. त्यामुळे तुम्ही असं आणीबाणीचे नियम पाळू नका, परंतु वाचताना जे काही आपण वाचतोय ते श्रद्धा आणि विश्वासाने वाचा. देवाला हेच लागतं, तुमची श्रद्धा लागते. श्रद्धा तुमची जेवढी असेल, तुम्ही जेवढं विश्वासाने वाचाल ना, तर तेवढं तुमच्यासाठी चांगलं. आणि ते नियमापेक्षाही आपलं वाचन, आपली श्रद्धा हे जास्त महत्वाचं आहे. हे लक्षात घ्या. आता तुम्हाला ह्याचे खूप, दुर्गा सप्तशती पाठाचे जसे पाठ वाचण्याचे 108 प्रकार आहे, तर तसे ते सांगायला गेलं ना खूप आहे. पण प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक समस्यासाठी वेगळ्या वेगळ्या पाठ करण्याची पद्धत आहे. आता ही आपली रेग्युलर पाठ करण्याची पद्धत आहे, आपली कुलदेवीची सेवा म्हणून अशा आपण हे पाठ करायची पद्धत आहे. तर आपण ह्या पद्धतीने कुलदेवीची सेवा करायची आहे रोज. आणि जर आपल्याला बघा, आपण शक्यतो एका बैठकीत केलं तर एक पाठ होईल, पण तुम्ही जर रोज 2-2 अध्याय केले किंवा 3 अध्याय असं जे केले तुम्ही थोडे थोडे, तर तुमची ती नित्य सेवा होईल. पण जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पाठ करा, शक्यतो पाठच करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठच करा. 15 दिवसामध्ये साधारण 14 तरी पाठ आपण दुर्गा सप्तशतीचे करा. जेव्हा आपण 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो ना, तर एक चंडी यागाचं आपल्याला पुण्य लागत असतं, म्हणून आपल्याला 14 करणं गरजेचं असतं. तर अशा आपल्या चैत्र नवरात्रामध्ये पाडव्यापासून, गुढीपाडव्यापासून तर चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला हे दुर्गा सप्तशती पाठ करायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी ती जे काही 5 मंत्र आहे देवीचे, तर ते कोणते मंत्र, बघा इथं 5 मंत्र आहे, मला दाखवते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते 5 मंत्र आहे ना, कुठल्या प्रश्नासाठी, कुठल्या समस्यासाठी आहे, बघा हे 5 मंत्र कुठल्या प्रश्नासाठी, कुठल्या समस्यासाठी कुठला मंत्र वाचायचा हे बघणार आहे. तर चला, पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा. आणि आता आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.